राज्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे। हा अवकाळी पाऊस उद्यापर्यंत म्हणजे 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जास्त असून या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। दरम्यान कोकण परिसरात देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे। राज्यात काही भागात येलो तसेच ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिमालयीन भागात हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे, तर पश्चिम बंगालपासून मध्य प्रदेशपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झालेली आहे। दक्षिण पूर्व मध्य प्रदेशच्या काही भागात द्रोणीय स्थिती तयार झाली आहे। याबरोबरच लक्षद्वीप ते कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। या सर्व स्थितीमुळे कोकणासह राज्याच्या सर्वच भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हा पाऊस 4 एप्रिलपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।